किया गया था, जिम्मेदारी क्या जवाबदारी निभाते हुए ग्राउंड फील्ड पर देखिए कैचेज भी बहुत बढ़िया लिए, रन भी बनाए यहाँ पर। घनश्याम देखिए क्या खूब मेहनत लेते हुए, घनश्याम आवडली मला तुम्हाला मॅनेजमेंट आहे, लय भारी तुम्ही मेहनत है, ग्राउंड पर है, ग्राउंडच्या बाहेर है, बहुत बढ़िया। देखिए हमारे रमेश दादा दापुलकर देखिए बहुत बढ़िया। देखिए ये होती है, देखिए महाराष्ट्र की ये अख्ता है, ये परंपरा है, आलेला पाहुण्याचा सन्मान करायला पाहिजे, भरपूर सन्मान है। इस टूर्नामेंट में हम देखते आ रहे हैं, पहला दिन से लेकर आज अंतिम दिन तक है। रोशन पाटिल सर पहला दिवस पासून आज फाइनल दिवस पर्यंत। रोशन सर अच्छी साथ आपकी। चलिए भाई गेम ऑन कीजिए। देखिए बैटिंग हमें करना नहीं है, बेंगल टीम बैटिंग आपको ही करना है। फिर बाद में आप कहोगे हमें रोशनी नहीं मिला, भाई हम मैच जीत सकते थे, आपके हाथों में तय करते। समझ सकते हैं थोड़ा रोशनी का इफेक्ट रहेगा, लेकिन शैलेश दादा देखिए एक साल में कितना कुछ बदला। पिछले साल हम भी थे, आपकी टीम सेमीफाइनल में बाहर हो गई थी, और मैंने पहले ही बताया मैच से पहले, पिछला साल बैलेंस नहीं था, टीम नया टीम था, और इस साल इतना अच्छा बैलेंस था। लेकिन सिरम सीडन टीम की भी दाग देना चाहेंगे रोशन सर, जिस तरह से उन्होंने दो धाकड़ टीम को बाहर निकाला, जैसा ही टीम सोनारी टीम है। सीजन की शुरुआत में जो खुद की टूर्नामेंट में धारावी टीम नहीं आई, वहाँ जो हिम्मत जोड़ा ना नितलेश टीम, तभी तेजस महात्रे मास्टरमाइंड उन्होंने बताया कि उन्होंने हौसला दिखाया, हिम्मत जिताया, आम्ही करू शकतो, कुछ भी हम कर सकते हैं भाई, करायच्या लढाईचा, आम्ही पण जिंकायच्या, टेम्पोली को हराए, और वहाँ से आज दुनिया की टेनिस क्रिकेट में कोई भी टीम लेकर आए, नितलेश टीम पीछे नहीं हटेंगे। उन्हें पता है हार जीत होता रहता है। और मयूर दादा मात्रे, मैं आपको सैल्यूट करना चाहूँगा, कल जो आपने मैच खेला था भाई मंगेश स्मृति कोम्बड़ भुजे टीम के सामने, भलाई फाइनल मैच में भी बेंगल टीम को लगभग धूल चटा दिए थे भाई। बड़ा टारगेट था, लगभग 58 की कुछ टारगेट थी, लेकिन आखिरी ओवर में 15 का जरूरत था। चलिए ये मैच में सॉन्ग नहीं बजाया जाएगा, नहीं नितिन रही है, अगर समय मिलता है तो बैटर आता है तो उतना समय मिलता है, लेकिन ज़्यादा नहीं, थोड़ा कम समय बजाएंगे, ज़्यादा समय नहीं देंगे प्रफुल्ल दादा। और जो 30 सेकंड की है ना डीजे को हम 15 सेकंड लेंगे। कैसे महाराष्ट्र के खाना खाने के साथ हमें पता है कितना खाना चाहिए, कितना पीना चाहिए, तब रात में नींद अच्छा होगा। ये 20 साल का अनुभव है हमारे अंदर है। तो चलिए बात करेंगे, बहुत बढ़िया एक मेरा इवेंट, आपको भी सैल्यूट है। और जो क्राउड आए हैं भाई मेहमान, और लेग बीपर शायद बल्ला दिखाए साहिल, लेकिन नीरज रनावत सर का उंगली उठा है, अंपायर से बता रहे हैं कि हमारे बल्ला छुई है, लेकिन थोड़ा देखिए ये जो रोशनी है कभी बढ़े, कोई बात नहीं, होता है कभी कभी हल्का छुआ होगा या ना भी छुआ होगा, बल्लेबाज को कभी कभी पता नहीं चलता है, अंपायर को भी पता नहीं चलता है, लेकिन देखते हैं डीजे को क्या पता चला है। सिचुएशन देखकर आप देखते हो कि इंटरनेशनल में आईपीएल में 4-4 खिलाड़ी पेड़ बांध के तैयार रहते हैं, इसलिए मैंने कहा 2-2 खिलाड़ी गार्ड लगाकर आप रेडी रहिए। देखते हैं थोड़ा रिप्ले में, थोड़ा दृश्य देखेंगे यहाँ पर किस तरह से लेग बीपर हुए। नज़दीकी मामला रहेगा तो ये बताना बड़ा कठिन है। हाँ ये नज़दीकी मामला था भाई, क्लियर तो एलबी दिख रहे हैं, लेकिन बल्ला ये अल्ट्रा एज हमारे पास नहीं है, उतना हम नहीं दे सकते हैं, दिखा नहीं सकते हैं, लेकिन फिर भी कहूँगा गुड डिसीजन। कुणाल भूरी को देखिए प्रमोट किया गया बल्लेबाजी में। राहुल काटे फिर से क्या एक बार संकट मोचक बल्लेबाजी करेंगे यहाँ पर, दूसरा रन है। नहीं, राहुल काटे के साथ आपको मैदान में उतरना है तो फिर चिता की दौड़ लगानी होगी, पानी पिला देंगे वो आपको भगा भगा कर। और कुणाल देखिए थोड़ा सा लेजी भागते हैं, लेकिन उनका जो लंबा कद है ना वो फायदा मिल रहा है। 6 रन अभी तक 4 गेंद हो चुका है, कोई बड़ा हिट का मौका नहीं दिए, बढ़िया बढ़िया। यहाँ पर आप कुणाल भूर देखिए स्लोअर गेंद का शिकार हो रहे हैं, हो चला था एक समय, विकेट गिरा है यहाँ पर, और बहुत बढ़िया देखिए यहाँ पर कहते ना उजाला मिल जाए अपनी टीम को, और बेंगल टीम बता रहे हैं हम अपना घर भी चला देंगे, घर भी चला देंगे। देखे लोग दिलों से आंसू बहा रहे हैं भाई, आप गए तो सारी खुशियां गई, मन तो उदास होता रहेगा, आंखों में आंसू दिखे ना दिखे, लेकिन दिल तो हमेशा रोता रहेगा। वो कटआउट वो बैनर होना चाहिए एयरपोर्ट पर,
जिद में अड़े हैं और अड़े रहेंगे। और एक विकेट देखिए यहाँ से प्रतीक सांगड़े को बल्लेबाजी के लिए उतारा गया। यहाँ पर पहला ओवर में देखिए एकदम से खेल बदला है, 3 विकेट 6 रन बनाए यहाँ पर। हाँ, बल्लेबाजी में देखते हैं ओमकार अगर इनका हो गया जय जयकार, लेकिन राहुल काटे अभी भी मैदान पर हैं। ये चाहते हैं भाई, लेकिन यहाँ पर देखते हैं राहुल काटे अब जो कप्तान इनिंग खेले थे पिछले मैच में, लेकिन समंदर को शान देकर ये मत सोचिए उसमें जान नहीं है। ये देखिए भाई, समंदर को शान देकर ये मत सोचिए उसमें जान नहीं है, लेकिन जान तो डाली थी यहाँ पर। और जो कल यहाँ पर गेंदबाज हितेन भुइन ने मुश्किल बनाया था आखिरी ओवर में, खास करके मोरावे टीम के लिए, और इस वक्त देखे बड़ा बिग विकेट राहुल काटे। फूक मारकर दिया को बुझा सकते हो, अगरबत्ती को नहीं। जो महकता है उसे कौन बुझा सकता है। दीवा पाटिल साहब आज भी उनकी महक देखिए पूरी महाराष्ट्र में, लेकिन यहाँ पर बल्लेबाजी के देखिए रेड की हड्डी तोड़े हितेन भुइन। अच्छी गेंदबाजी यहाँ पर बेंगल टीम है, और मुझे लगता है जो पूरी जान है ना नीतलेश टीम ने सेमीफाइनल तक डाले थे, उसके बाद उन्होंने थोड़ा सांसें छोड़ दिया। यहाँ मैच हारे या जीते, किरण सर आइए, मैंने आपको आवाज़ छोड़ा था कि जुड़िए थोड़ा हमारे साथ में। मुझे लगता है वो शायद प्राइज डिस्ट्रीब्यूशन चाहेंगे। देखिए बड़े खिलाड़ी, बड़े कमेंटेटर, बड़े इंसान की सोच यही होती है कि मेहमानों को थोड़ा सा इतिहास है, लेकिन मेरी सोच थी किरण सर जुड़े तो थोड़ा गुप्ते को चर्चा कर से। 2 ओवर का मैच था, इसलिए किरण सर सोचे कि शायद आज जो मैच में बने हैं टीम हो या कमेंटेटर बने रहने दीजिए। और ये क्या हो गया भाई यहाँ पर, तुन्ना तुन्ना, ये भाई क्या हो गया मुन्ना, लेग बाय से देखिए भाई, ये तो गब्बर भी भाई उतना बड़ा गलती नहीं किया था, ठाकुर का हाथ काटा था, पैर छोड़ा था, और ठाकुर ने लेग बाय से कुचल कुचल कर मारा था। ये उससे भी बड़ा गलती हो गया नीरज सर, खाया गुटका फोड़ा मटका, लगेगा 420 का झटका, क्योंकि धूप जा रहा है, अंधेरा करीब आ रहा है। ओमकार पाटिल इन्हें कम मत सोचिए भाई, अभी भी 3 गेंद बचा है, 11 रन तक पहुंच गए। ओमकार पाटिल की बल्लेबाजी पे कभी शक मत करिए भाई। पिछले देखिए 2 साल इन्होंने टीम का बहुत अच्छा साथ दिए हैं, और बहुत बढ़िया स्लोर देगी यहाँ से। मुझे तो लगा आज साउथ अफ्रीका से इंडिया टीम हारा भाई, इन्हें ले लो अगला टेस्ट मैच में, और कम में हम अफ्रीका को रोकेंगे। कितना और कम में गेंदबाज रोकेंगे भाई, बैटर बदल डालो। ओमकार देखिए यही बात बताए थे यहाँ पर, हम वो तीर हैं, ओ क्या फील्डिंग कर रहे हैं भाई, ये तो आज उरन से मन बनाकर आए भाई, पहला ट्रॉफी लेकर जाएंगे। लेकिन ये कहना भी कठिन है, क्योंकि गेंदबाजी नीतलेश के पास भी है यहाँ पर, ले जाएंगे ट्रॉफी उठाकर ले जाएंगे, रह जाएंगे, देखने वाले देखते रह जाएंगे। बेंगल टीम ने बताया भाई, आज आपने हमारे उरन की सारी टीम को घर भेज दिया, लेकिन हम बड़ी ट्रॉफी लेकर जाएंगे। कल भी कई टीम बाहर हुए थे, आखिरी गेंद नीतलेश टीम तैयार रही है। टीम का स्कोर 13 है, कि छक्का आता है तो फाइटिंग टोटल बन जाएगा। फुल लेंथ दिया है और खींच दिया भाई, हमारा ताकत का अंदाजा मत लीजिए भाई, ये तो जाने नहीं दे रहे हैं, और वहां छक्के का कोई हाथ तो दिखा रहे हैं, लेकिन देखते हैं यहाँ पर बल्लेबाज देखिए, आपको आना होगा, चेक किया जाएगा शायद है, और अंपायर भी वहां से जायजा लेंगे। वहां पर आप फील्डिंग के लिए उतरे नीतलेश टीम, जो भी डिसीजन है आ जाएगा आपको। चलिए भाई, वहां पर दर्शक क्या देखे आपने, थोड़ा चेक भी यहाँ कर लेंगे, वहां पर भी डिसीजन देख लेंगे, यहाँ भी चेक कर लेंगे। हाँ चलिए फील्डिंग लगाइए नीतलेश टीम, आप मैदान पर जाइए, बेंगल टीम बैटर को उतारिए,
थोड़ा 2-3 सेकंड में जाएगा यहाँ पर। चलिए यहाँ पर सेफ दिखाई दे रहा है, दो सेफ है यहाँ पर फील्डर से। चलिए अगर चाहिए तो कुछ एक खिलाड़ी आ सकते हो, देख सकते हो, बाकी खिलाड़ी चाहिए अंदर। चलिए कॉमन नितलेश टीम है, थोड़ा रिप्ले दिखा दीजिए और एक बार, क्योंकि फाइनल मैच है, रिप्ले दिखा दीजिए पूरा प्रमोद पाउशे को यहाँ पर, और बाकी के खिलाड़ी अंदर जाइए। चलिए अंदर जाइए और बैटर आप भी उतार दीजिए बैटर को, डिसीजन अभी आ जाएगा। लग रहा है अब तक सेफ है, लेकिन फिर भी देखिए दोबारा दिखाया जा रहा है। के साथ नाइंसाफी नहीं होगी, लेकिन देखते हैं। चलेंगे यहाँ पर मैच की तरफ। रोशन सर आभार है, पूर्ण आयोजन नियोजन अतिशय सुंदर यंगस्टर वाल संघ भरपूर तुम्ही प्रेम दिला, मनोपूर्वक तुमचं पण स्वागत, वेलकम, जय हिंद जय महाराष्ट्र। रोशन सर आता तुम्ही। धन्यवाद बाबूशा, चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला आपलं देखील राहिलं, 2 दिवस समालोचन त्यांच्या मुखातून ऐकलं, धन्यवाद। मेगा फायनलचा थरार, 12 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धावा, 8.00। खरं तर या 8 धावा देखील या सत्रामध्ये करणं तितकं सोपं नाही आहे। संध्याकाळ झाली आहे, हवा विरळ होत चालली आहे, तापमान थंड झालं आहे, थंडीचं प्रमाण वाढलं आहे आणि या क्रुशल कंडिशनला विकेटमध्ये थोडंसं मॉइश्चर तुम्हाला पाहायला मिळेल, त्याचा फायदा फिल्डिंग टीमला होताना नेहमी पाहायला मिळाला आहे। पहिलं षटक ठरवेल या सामन्यामध्ये पारडं कोणत्या संघाचं जड राहील। BCC भेंडकळ ए विपक्ष मैदानामध्ये स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस। एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही संघांसाठी। प्रथम द्वितीय क्रमांकासाठी हा संघर्ष, चॅम्पियन कोण बनणार, नितलस संघ की एका बाजूला भेंडकळ संघ। पहिला बॉल हाफ ट्रॅकर पूल करायचा आहे, फटका फसलाय, विकेट होईल का? बॉल सेफ लँडिंग झाला, पण 2 धावा देखील डोकेडुकी ठरू शकेल या ठिकाणी नितलस संघासाठी। 2 धावा या ठिकाणी आल्या, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं, 2 धावा या ठिकाणी मिळाल्या। 11 बॉल आता विजयासाठी 14चं समीकरण। न्यू यंगस्टर वाह चषक 2025 हे शानदार, दमदार, रुबाबदार पर्व। या पर्वामध्ये कोणता संघ चॅम्पियन होईल यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आहे। 11 बॉल विजयासाठी 14 धावा, याचसाठी केला होता ठास। शेवटचा क्षण हा गोड व्हावा असं संतांनी सांगितलं आणि खरंच अप्रतिम स्पर्धा, आणि या स्पर्धेला आपण आता काही वेळानंतर लगेचच निरोप देणार आहोत। उत्तम दर्जाचं आयोजन। बॅकफुटला गेले, टॅप करण्याचा प्रयत्न आहे, कट केला बॉलला, शॉट बॅकवर्ड पॉईंटचा फिल्डर बॉलपर्यंत पोहोचेल, दरम्यान 1 रन या ठिकाणी मिळाली। एक रन या आता खरं तर सामन्यामध्ये महत्त्वाची राहील। इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हणतात, आणि इथे मात्र 1 रनसाठी संघर्ष करावा लागेल दोन्ही खेळाडूंना। 1 रन बनवावी लागेल। 3 धावा धावफलकावरती आल्या, 10 मध्ये 13चं समीकरण आहे। रन बॉलच्या अगदी आसपास हे समीकरण आहे, पण इथे एका दुसरा विकेट किंवा जास्तीचे डॉट बॉल टाकले अतुल काटेने तर मात्र या सामन्यामध्ये मजा येईल। आज संपूर्ण दिवसभर अतुल काटेची गोलंदाजी चर्चेचा विषय बनलं, चांगली गोलंदाजी त्यांनी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये, त्यामुळे आता पुढच्या काही बॉलवरती त्याला कमबॅक करावं लागेल। ओव्हर द विकेट, याही वेळेला ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, विकेट किपर आहेत मागे, डिरेक्ट हिटची संधी होती परंतु स्वतःवरती कंट्रोल दाखवलं, कारण ओव्हरथ्रोच्या धाबा जर का आल्या तर आणखीन अडचणी वाढतील, त्यापेक्षा सिंगल गेलेलीच बरी, हा विश्वास त्या ठिकाणी विकेट किपरने दाखवला, त्यामुळे 1 रन नक्की मिळाली। बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये BCC भेंडकल ए टीमला शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांचं समीकरण। 9 बॉल 12 धावा। या स्पर्धेमधला मालिकावीर कोण, या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, शतरक्षक कोण, याचं देखील उत्तर तुम्हाला आता या शेवटच्या 9 चेंडूनंतर खरं तर मैदानावरती मिळेल। 9 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये। कट केला बॉलला दिशा दिली, शॉर्ट मॅनला, कमालीचे एफर्ट्स,
दोन्ही बाजूने टाळ्यांचा कडकड कडाट होतोय, कारण 1 रन देखील आले भेंडकर टीमला आणि 3 धावा देखील वाचवल्या नितलस संघासाठी त्या क्षेत्ररक्षकाने, त्यामुळे 1 रनचं देखील विशेष महत्त्व आहे. आता 8 चेंडू 11, 2 बॉल अतिशय निर्णायक आहेत अतुल काटेचे. किमान 8 ते 9 धावा शेवटच्या षटकामध्ये राहिल्या तर मॅचमध्ये आणखीन मजा येईल. हा सामना आणखीन रफ अँड टफ तुम्हाला होताना पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायची नाहीये. न थकता, न थांबता, न हरता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. आणि यावेळेला पूल केला बॉलला, बॉल झाला स्क्वेअर लेगच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, गुल सीमा पार, चौकार. एक चौकाराने मात्र पूर्णपणे गणित बदलवून टाकलं. मागच्या इनिंगमध्ये 2 फटके ओमकारने काय प्रयत्न केले होते, षटकार असं वाटलं होतं येतील, पण फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली भेंडकर संघाची. आणखीन एकदा फॉलो केलं फलंदाजाला, शेवटचा डॉट बॉल आला. आता 6 बॉल विजयासाठी बीसीसी भेंडकर ए संघाला. 7 धावांची गरज, 6 चेंडूमध्ये 7 धावा विनंती राहील. नितलस टीमला लगेच फिल्डिंग लावून घ्या, वेळ आपल्याकडे कमी आहे. 6 चेंडू आणि 7 धावा, कंपल्सरी चेसिंग हा या देखील स्पर्धेचा नियम आहे. प्रेक्षकांची गर्दी मात्र इथे आता हळूहळू वाढत चालली आहे. संध्याकाळ झाली की या ठिकाणी वॉकिंगसाठी देखील अनेक सारे जर येत असं म्हणतो. आज या मैदानावरती केबी काका, खरं तर एक प्रसिद्ध क्रीडांगण उल्वा नोडचं, आणि या मैदानावरती वाहाळ गावाची सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण सध्या पाहता. न्यू यंगस्टार वाहाळ चषक 2025 हे शानदार पर्व. मी खरं तर आभार व्यक्त करेल या मोठ्या इव्हेंटचा अविभाज्य घटक बनेल संधी मिळाली. चला स्पीडअप करा प्लीज. नितलस टीमला विनंती राहील आपण फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉल 7. आभार व्यक्त करेल वाहाल ग्रामस्थांचा, आभार व्यक्त करेल आमचे मित्र रोशन पाटील, घनश्यामबाई, प्रफुल्ल, सर्व खरं तर आयोजक त्यांचा देखील हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेल. चांगले आयोजन, चांगलं नियोजन. आमचे समालोचक किरणदादा पाटील असतील, बाबूशाह यांचा आवाज 2 दिवस तुम्ही ऐकताय. स्कोरर निकेत पाटील रावे, आई एकविरा इव्हेंट, डीजे ऑपरेटर रोशन, खरं तर नितीन, सर्वांचं मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेने. 6 चेंडूमध्ये 7 धावा. बॉलिंग मार्कवरती तलोजा MIDCचा मलिंगा प्रमोद पावशे. खरं तर आपण पाहिलं अनेक वेळा अशा कठीण प्रसंगामध्ये संघाचा डाव सावरणारा प्रमुख गोलंदाज. पहिला चेंडू पायात टाकलाय, लाऊड अपील, विकेट कीपर कडून चूक घडली आणि इथे मात्र डिरेक्ट हिट, रन आउटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय. खेळाडू बाद होण्यापेक्षा डॉट बॉल आला हे देखील फार महत्वाचं आहे. आता 5 चेंडूमध्ये 7 धावांचं समीकरण. पहिला विकेट मिळाला, सांघिक यश मिळालं. प्रमोद पावशे नवा कीर्तिमान प्रस्थापित करेल का या स्पर्धेमध्ये. 6 बॉलमध्ये 7 धावा डिपेंड करणं त्याच्यासाठी अवघड नाहीये. अनेक वेळा मात्र अशी कामगिरी त्याने करून दाखवली आहे. पण ते एका बाजूला रन बॉल, एक सिंगल रन काढत मात्र चॅम्पियन बने स्वप्न पूर्ण करेल का भेंडकर संघ हे देखील मैदानामध्ये पाहावं लागेल. 5 चेंडूमध्ये 7 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आलंय. कालचा दिवस गाजवला भेंडकर संघाने, आजचा दिवस गाजवला खरं तर आपण पाहिला नितलस टीमने, परंतु रिझल्ट बाकी आहे. चॅम्पियन कोण बनेल, या स्पर्धेचा प्रथम क्रमांक मानकरी कोण होईल, यासाठी मात्र हा संघर्ष शिगेला पोहोचलाय. 5 चेंडूमध्ये 7 धावा. प्रमोद तयार पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर नवीन फलंदाज आलाय आयुष भगत. हितेन भोईर नॉन स्ट्रायकिंग एंडला. 5 चेंडू आणि 7 धावांचं हे समीकरण. नेक्स्ट बॉल, यावेळेला लॉफ केला बॉलला, उंची घेतली, जर का झेल झाला तर मात्र सामन्यामध्ये मजा येईल. आणखीन एक विकेट. 4 बॉल आता विजयासाठी भेंडकर टीमला. 7 धावांचं समीकरण. देखील आता रंगात आलाय. बरोबर टायमिंग त्यांचं देखील आपण पाहिलं. आता रंगात आली मॅच. जर का प्रमोद पावशेने हा सामना जिंकून दिला तर निशांतजी पाटील यांच्याकडून 1000 पारितोषिक आलं प्रमोद पावशे या खेळाडूला. 4 बॉल 7 धावा. सूर्य असताना चालला, पण तो या मैदानावरती असतं कोणत्या संघाचा होईल. जरी पराभूत झाले तरी घरी जाताना एक ट्रॉफी नक्की घेऊन जातील, परंतु हा सामना प्रतिष्ठेचा आहे. चॅम्पियन बनण्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. कविश पाटील हा खेळाडू मैदानाकडे आला, लाऊड अपील,
मुंद्यात टाकला बॉल, त्या ठिकाणी टोक क्रशिंग यॉर्कर, तिसरा बॉल त्याच्यावरती सिंगल लेग बायच्या स्वरूपात मिळाली. आता शेवटचे 3 बॉल विजयासाठी 6 धावांचं समीकरण. व्हॉट अ मॅच, पैसा वसूल सामना शेवट कसा व्हावा, तर या स्पर्धेमध्ये मेगा फायनलचा शेवट या मैदानावरती होणारा सामना असा व्हावा ही प्रेक्षकांची अपेक्षा होती. मैदानामध्ये आपण पाहिलाय खरं तर हा संघर्ष शिगेला पोहोचलाय. कोण जिंकणार हा सामना, नितलस की मैदानामध्ये भेंडकल, उरण की पनवेल, यासाठी हा संघर्ष मैदानामध्ये सुरू झाला. शेवटचे 3 बॉल विजयासाठी आता 6 धावांचं समीकरण. प्रमोद पावशे हार मानायला तयार नाहीये. हार तेव्हाच मला जेव्हा तुमच्या फोटोला हार लागेल, परंतु या मैदानामध्ये प्रमोद पावशे शेवटपर्यंत संघर्ष करेल यातील मात्र शंका नाही. तर एका बाजूला एक रन बनवायचे भेंडकल टीमला, सामना आता थोडासा जड होत चाललाय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 3 बॉल 6 धावा. पुढचा बॉल देखील तितकाच महत्वाचा राहील. समोर फलंदाज हितेन भोईर, कालचा दिवस ज्याने अक्षरशः गाजवला असा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती हितेन सज्ज. पायात टाकला बॉल, उंच गेलाय, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतो मिड विकेटला, झेल होईल का, कॅच सुटलाय की नाही हे पाहायचं आहे. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. तिसऱ्या रनचा प्रयत्न होतोय आणि इथे बघता बघता 3 धावा आल्या. ही कॅच टाकली की मॅच सोडली याची चर्चा सुरू झाली चहू बाजूला. हा कॅच अतिशय इम्पॉर्टंट होता, परंतु या क्रुशल कंडिशनला जेव्हा बॉल हवेमध्ये जातोय तेव्हा हवेमध्ये गेल्यानंतर बॉल थोडासा कालसर करायचा दिसतो, त्यामुळे जज करणं सोपं नाहीये. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. आता 2 बॉल विजयासाठी 3 धावांचं समीकरण. 2 बॉलमध्ये 3 धावा. मॅच ऑन आहे. सामना कोण जिंकणार. मैदानाच्या आतमध्ये वहाळ नगरीमध्ये स्पर्धा सुरू आहे. आई एकवेरा इव्हेंटच्या माध्यमातून बरेच सारे कोकरण व्ह्यूअर्स या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत. 2 बॉल 3 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. समोर फलंदाज आहेत स्ट्रायकिंग एंडला कविश पाटील. पाटील सबसे कातिल. मैदानामध्ये बघा पुन्हा एकदा एफर्ट्स लाजवाब, क्या बात आहे. खरं साहिल दरेचं कौतुक करावं लागेल. 2 बॉल 3 धावा. हा चेंडू देखील प्रमोद पावशेचा अतिशय मौल्यवान इम्पॉर्टंट राहील. शेवटचे 2 चेंडू 3 धावा असताना यॉर्कर टाकलाय. इथे मात्र यष्टाची कहाणी मिटवीस. 1 चेंडू आता 3 धावा. हे समीकरण या सामन्यामध्ये आलंय. व्हॉट अ मॅच. एक बॉल 3 धावा. आ देखे जरा किसमें कितना है दम. फिल्डिंग लावून या नितलस टीम पुन्हा एकदा विनंती राहील. 1 चेंडू 3 धावा. हा सामना आवडला असेल, ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळू द्या. या स्पर्धेसाठी शेवटचा 1 बॉल, मेगा फायनलचा थरार, लास्ट बॉल थ्रिल, शेवटचा निर्णायक चेंडू, संघर्षमय सामना. कोण होणार चॅम्पियन. मध्ये 3 धावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये भेंडकल संघाला चॅम्पियन बनायचं असेल तर बनवाव्याच लागतील. शेवटचा 1 बॉल. जेव्हा बॉलर तयार होईल बॉल डिलिव्हर करण्यासाठी तेव्हा टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. जोरदार टाळ्या होऊ द्या या दोन्ही संघांसाठी, दोन्ही खेळाडूंसाठी. शेवटचा 1 चेंडू आणि 3 धावा. या स्पर्धेतला शेवटचा बॉल, शेवटचा सामना, मेगा फायनलचा थरार मैदानामध्ये सध्या आपण एन्जॉय करतोय. 1 चेंडू आणि 3 धावा. प्रमोद टू एका बाजूला असेल, यशपाल भोईर. 1 चेंडू 3. उरण की पनवेल, पनवेल की उरण. मैदानामध्ये हा सामना सुरू झाला. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 चेंडू आणि 3 धावा. डॉट बॉल. इतिहास घडवलाय मैदानामध्ये. स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 इथला संघ ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. रनरअप राहिलाय भेंडकल ए संघ. डीजे